स्वातंत्र्याच्या शताब्दीनिमित्त सन 2047 मध्ये जो विकसित भारत निर्माण होणार आहे त्याचा अत्यंत मजबूत आणि भक्कम पाया गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रचला गेला आहे। भारताने जागतिक स्तरावर आपले स्थान भक्कम केले आहे असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान सेवा आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न नाना काटे, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शेखर वडणे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की सन 2014 मध्ये देशातील जनतेने भाजप आणि एनडीए आघाडीवर विश्वास ठेवून स्पष्ट बहुमताची सत्ता दिली। सबका साथ सबका विकास या महामंत्रामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली 12 वर्षे देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहिले। 10 जून 2024 रोजी सलग 4993 दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा ऐतिहासिक विक्रम मोदी यांनी केवळ जनतेच्या अतूट विश्वासाच्या बळावर केला आहे। मागील 12 वर्षात सरकारने केलेली अभूतपूर्व कामगिरी घेऊनच आम्ही आगामी काळात जनतेमध्ये जात आहोत असं ते म्हणाले। हा व्यक्तीचा विक्रम नाही, 140 कोटी भारतीयांनी एका नेतृत्वावरती ठेवलेल्या विश्वासाचं एक प्रतीक आहे। देशवासियांच्या विश्वासाचं रूपांतर गेल्या 12 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर नवभारताच्या उभारणीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे जो विश्वास वारंवार देशातील जनतेने व्यक्त केला त्या विश्वासाचं रूपांतर नवभारताच्या निर्मितीमध्ये झालेलं आपण पाहतो। आणि म्हणून मोदीजी असं म्हणतात की 2047चा विकसित भारताचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय। 140 कोटी जनतेच्या साक्षीनं विश्वातील जगातील सर्वात प्रगत देश म्हणून ज्यावेळेला आपण स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करू त्यावेळेला 2047 ला जो विकसित भारताचा संकल्प आपल्याला त्यासाठी करायचा आहे की मागची 12 वर्ष म्हणजे त्याचा पाया आहे। आता पाया पूर्ण झालाय, त्यामुळे आता आपल्याला पुढे वाटचाल करायची, कळसाकडे जायचंय। आणि म्हणून ही 12 वर्ष म्हणून या विकसित भारताच्या संकल्पाची पायाभरणी म्हणून आहे असं मोदीजी म्हणतात। आणि मला वाटतं की म्हणूनच राष्ट्रप्रथम ही भावना मनामध्ये ठेवून देशातील सर्वसामान्य व्यक्ती हा केंद्रबिंदू मानून मागचे 12 वर्ष माननीय मोदीजीच्या सरकारनं या देशामध्ये काम केलंय। एकेकाळी 2013 ला फ्रजाईल 5 म्हणजे नाजूक 5 अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा उल्लेख व्हायचा, परंतु 11व्या स्थानावरती आपण असलेलो त्यावेळेला आज जागतिक अर्थव्यवस्थेवरती आपण 4थ्या स्थानावरती पोहोचलो। ही या मागच्या 12 वर्षाची उपलब्धी आहे। आणि म्हणून आपण जर पाहिलं तर लवकरच ज्या पद्धतीनं जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणजे आपली अर्थव्यवस्था, हे जर पाहिलं तर लवकरच आपण 3ऱ्या स्थानावरती सुद्धा पोहोचू। बघा, आपल्याकडे पेट्रोलचा दर सुमारे आज अंदाजे 96 रुपये आहे, बरोबर? 2 प्रकारचे पेट्रोल आज हाच दर, माझ्याकडे इलेक्ट्रिक आहे, आज हाच दर बघा दक्षिण आफ्रिकेमध्ये 120 आहे, जवळपास 1.25 पट, म्हणजे रुपयात केलं आहे हे। तर तुम्ही मला ते चलन वेगळं आणि आपलं चलन वेगळं आहे। ब्राझीलमध्ये 123 आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 166 आहे, जर्मनीमध्ये 170 आहे, नॉर्वेमध्ये 181, वाचू का खाली अजून? म्हणजे म्हणजे तुम्हालाही वाटेल। बघा पुढे तर अजून बघा, स्वित्झर्लंडला 233 आहे, ग्रीसला 234 आहे। सांगतो नाही का ना, आज घरगुती गॅस 14.2 किलोचा जो आपला सिलेंडर आहे आज आपल्याकडं उज्ज्वला लाभार्थीला 642 रुपयाला मिळतो। अमेरिकेमध्ये 1755 रुपयाला आहे। हा सांगतो ना, हे वाचतो। अमेरिकेमध्ये 1755, ऑस्ट्रेलियामध्ये 1765, कॅनडाला हे 2408। मला असं वाटतं की हे सगळे शेवटी ठीक आहे, आज हे सगळं पाहत असताना जागतिक स्तरावरती एक संकट आहे, आपणही त्याचाच एक भाग आहोत। तरी सुद्धा इतर राष्ट्रांच्या मानानं आपली परिस्थिती खूप चांगली आहे, कंट्रोलमध्ये आहे आणि या देशाचं सरकार त्याच्यामध्ये यशस्वी आहे।